नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा. त्या परिसरातून हिंडताना पांडुरंग शास्त्री त्यांना आपल्या मनातल्या कल्पना सांगत होते. या जागेत भरपूर झाडं लावायची. प्राचीन ऋषीमुनींनी ज्याप्रमाणे निसर्गाच्या सान्निध्यात आपली तपोवनं थाटली होती, त्याच पद्धतीनं तपोवन मला इथे उभं करायचं आहे. वेदकालीन जीवन जिवंत करायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचं हे पुरुषोत्तम भाईंना मुळीच समजलं नव्हतं. पांडुरंग शास्त्री पुढे आपल्या मनाशीच बोलत होते. गीतेच्या चिरंतन आणि कालातीत विचारांनी निर्भय, तेजस्वी, संस्कृती भक्त, राष्ट्रप्रेमी, विजिगीषू तरुण मला निर्माण करायचं आहे. त्यासाठी आदर्श गुरुकुल मला इथे उभं करायचं आहे. आपल्या मनातल्या योजना पांडुरंग शास्त्री पूर्णपणे कोणालाच सांगत नसत. ती त्यांची पद्धत नव्हती. परंतु त्यामुळे समोरच्या माणसाच्या मनात संभ्रम निर्माण होत असे. काही जण आपला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करायचे. काही जण मुळातच शंका उपस्थित करायचे. कुणी विचारायचे, शास्त्रीजी, या आड रानात तुम्ही विद्यापीठ सुरू करणार, इकडे येणार तरी कोण? पांडुरंग शास्त्री म्हणायचे, कोण म्हणजे? विद्यार्थी येतील. कुणाला पाठवायचं ते भगवंत पाहून घेईल. तेवढ्यानं विचारणाऱ्याचं समाधान व्हायचं नाही. व्यावहारिकदृष्ट्या त्यांच्या शंका योग्य असायच्या. इतक्या लांब विद्यार्थी येतील कसे? त्यांना शंका होती. 1955 साल सुरू झालं होतं. ठाणे गाव तसं छोटं होतं. गावात फारशा सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. सांस्कृतिक दृष्टीनं समाज मागासलेला होता. ठाण्यापासून 6 मैल दूर असलेल्या या आड रानात कसल्याच सोयीसुविधा नव्हत्या. तिथली जमीन खडकाळ होती. बरड जमिनीत असंख्य खड्डे होते. काळ्या कातळांची रांगच रांग होती. शहरी माणूस तिथे दिसायचा नाही. दिसायचे ते फक्त आदिवासी लोक. मागच्या टेकाडावर त्यांची थोडीफार वस्ती होती. अनेक प्रकारचे प्राणी त्यांना सोबत करून होते. पावसाळ्यात बिळांमधून सांदी कपारीतून विविध जातींच्या सर्पांचं, विंचवांचं साम्राज्य असे. काळ्या कभिन्न पहाडाच्या पार्श्वभूमीवर रानपाखरांचे थवे उडताना दिसत. दिवसा ढवळ्याही रातकिड्यांचा किर्र आवाज असे. रानझुडपातून डोकावणारे ससे, मुंगस, सरपटणारे प्राणी यांचं जणू आगरच होतं. लहान मोठ्या जनावरांबरोबर बुलबुल, धीवर, सुतार, मोर, भारद्वाज असा पक्षीगणही दृष्टीस पडायचा. अशा आडरानात अनेकदा दृष्टीच्या टप्प्यात माणूससुद्धा दिसायचा नाही. त्यामुळे अशा ठिकाणी विद्यापीठ प्रस्थापित केल्यावर इथे येणार तरी कोण, अशी शंका साहजिकच कित्येकांच्या मनात यायची. पुरुषोत्तम खेराज यांना मात्र विद्यार्थ्यांबरोबर विद्यापीठ उभारणीची चिंता होती. कारण त्यांच्या दृष्टीसमोर अजून कोणताच निश्चित आराखडा पांडुरंग शास्त्रींनी ठेवला नव्हता. वित्त उभारणीची कसलीच योजना त्यांनी दिली नव्हती. तो पाहून घेईल एवढं बोलून शास्त्री नेहमी त्यांना शांत राहायचे. परंतु पुरुषोत्तम भाईंचं समाधान व्हायचं नाही. आत्ताही वित्ताचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा शास्त्रींनी म्हटलं, व्यावहारिक गोष्टींची चिंता इथे आहे कुणाला? तुम्हाला सांगितलं ना, तो पाहून घेईल. काही झालं तरी विद्यापीठ उभं करण्याचा निश्चय मी केलाय. कितीही अडचणी आल्या तरी बेहत्तर मी विद्यापीठ सुरू करणारच. विद्यापीठात ऋषीप्रणित तेजगर्भ मला जोपासायचं आहे. इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मी कोणत्याही प्रकारचं कुठल्याही स्वरूपातलं धन द्रव्य स्वीकारणार नाही. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कोणताही भेदभाव पाळणार नाही. सर्व विद्यार्थी इथे गुरुकुल पद्धतीतून शिक्षण घेतील. अभ्यासक्रम संपेपर्यंत इथेच राहतील, जेवतील. जेवणसुद्धा स्वतःच्या हातानं बनवावं लागेल. गुरुजनांना वाढावं लागेल. गुरुजनही इथेच वास्तव्य करून राहतील. वर अनंत आकाश आणि खाली खडकाळ भूमी यांच्यातला दुवा साधून उभी असलेली पांडुरंग शास्त्रींची धवल वस्त्रांकित मूर्ती पुरुषोत्तम भाईंना अतिशय भव्य, दिव्य आणि तेजस्वी भासली. त्यांच्या ठाम विचारसरणीतून त्यांच्या व्यक्तिमत्वाची उत्तुंगता प्रतीत झाली. खरं तर उत्तुंगावस्थेतच पांडुरंग शास्त्रींना ते उत्तुंग विचार सुचले होते आणि त्याच अवस्थेत त्यांनी मनाशी पक्का निर्णय केला होता. जपानमधून परतताना विमानातच त्यांचं पुष्कळ आंतरिक विचारमंथन झालं होतं. विमान जसं ढग ओलांडून वरच्या स्वच्छ निरभ्र पातळीवर गेलं, त्याचप्रमाणे त्यांच्या मनातले दोलायमान विचारांचे ढग मावळून त्यांचेही विचार मनाच्या निरभ्र आकाशात पोचले होते. म्हणून विचारांना पावित्र्य लाभलं होतं, उत्तुंगता लाभली होती. अमेरिकेची ऑफर न स्वीकारण्याचा निर्णय मनात दृढ होत होता. त्याचबरोबर आगामी योजना मनाच्या आवर्तात आकार घेत होत्या. त्यातलीच विद्यापीठ स्थापनेची योजना होती. ती योजना पहिल्या प्रथम हाती घेण्याचं त्यांनी निश्चित केलं. कारण शिक्षणानं माणूस आणि पर्यायानं समाज घडवता येतो हे त्यांना माहिती होतं.
शिक्षणानं सारं प्रश्न सुटतील. लेनिनचे विचार अनेकदा वाचले होते. श्रीकृष्णाप्रमाणे लेनिनवरही त्यांची भक्ती होती. लेनिननं घडवून आणलेली क्रांती त्यांना भावली होती. कित्येकदा ते लेनिनच्या पुढेही गेले होते. लेनिनच्या विचारानुसार समाज केवळ सुशिक्षित होऊन सर्व प्रश्न सुटणार नाहीत, हे तर ते जाणून होते. पण त्यासाठी समाजाला सुसंस्कृत बनवायला हवं. एक वेळ माणूस सुशिक्षित नसला तरी चालेल, पण तो सुसंस्कृत व्हायला हवा. तरच तो आदर्श समाजव्यवस्था अस्तित्वात आणू शकेल, हे त्यांनी ओळखलं होतं. सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी भारतातल्या प्राचीन गुरुकुल पद्धतीच्या वैदिक शिक्षणावाचून अन्य कोणतंही शिक्षण प्रभावी ठरणार नाही, हे त्यांनी मनोमन जाणलं होतं. आणि म्हणूनच भारतात परतल्यावर डॉक्टर कॉम्प्टन यांच्या प्रस्तावाला नकार कळवायचं त्यांनी निश्चित केलं आणि शिक्षणाचं कार्य प्रथम हाती घ्यावं, हे विमानातच निश्चित झालं होतं. एकदा कार्यनिश्चिती झाली की कार्यसिद्धी होईपर्यंत पांडुरंग शास्त्री आपला वेळ मुळीच वाया दवडीत नसत. कार्याची अंमलबजावणी अतिशय वेगानं करण्याचा त्यांचा स्वभाव होता. तत्त्वज्ञान विद्यापीठ उभारण्याचा निर्णय झाल्यावर त्यांनी तात्काळ कार्याला प्रारंभ केला. जागेचा प्रश्न सुटला होता. आता बांधकाम करण्याच्या हेतूनं पुढच्या योजना आखण्यासाठी पुरुषोत्तम खेराज यांच्यासह तिथे आले होते. पांडुरंग शास्त्री भराभर त्यांना आपल्या योजना सांगत होते. त्यामध्ये निश्चित आराखडा सांगत नव्हते. त्यामुळे पुरुषोत्तमभाई पहिल्यापासून संभ्रमावस्थेतच होते. आपला संभ्रम दूर व्हावा या हेतूनं पुरुषोत्तमभाईंनी काही दिवसापूर्वी मुलुंडला निवडक स्नेही मंडळांची बैठक बोलवली. निश्चित आराखड्यानुसार विद्यापीठाची उभारणी व्हावी, या त्या बैठकीमागचा हेतू. त्या बैठकीला त्यांनी पांडुरंग शास्त्रींना मोठ्या आग्रहानं बोलवलं. पांडुरंग शास्त्री थोडे नाईलाजानं त्या बैठकीला उपस्थित राहिले. बैठकीत त्यांच्या सुहृदांनी अनेक शंका विचारल्या. फंड किती जमला? काही नाही. बांधकाम किती करायचं आहे? पांडुरंग शास्त्रींनी सांगितलं तसं काही ठरलं नाही. आपल्या मनात काय विचार आहेत? निवासी विद्यापीठ काढायचं. त्यांनी दिलेली मोजकी उत्तरं ऐकून उपस्थितांच्या मनातला संभ्रम दूर होण्याच्या ऐवजी अधिकच वाढला. एवढं बोलणं झाल्यावर पांडुरंग शास्त्री उठले आणि म्हणाले, चला येतो मी. स्टेशनवर जाताना त्यांच्या समवेत नंदलाल भाईंनी त्यांना विचारलं, शास्त्रीजी, विद्यापीठ काढायचं आहे ना? प्लॅन रद्द करायचा नाही ना? छे छे, काही झालं तरी विद्यापीठ सुरू करायचं आहे, भले ते कुडाच्या भिंतीचं का असे ना. नंदलाल भाई पुन्हा संभ्रमावस्थेत गेले. पुरुषोत्तमभाईंची आता तीच अवस्था होती. मुकाट्यानं पांडुरंग शास्त्रींच्या मागोमाग खडकाळ जमिनीतून फिरत होते. हे बघा, दर्शनी दरवाजातून आत आल्यावर डाव्या बाजूला गुरुजनांसाठी आचार्य सदन उभारण्याचा माझा विचार आहे. त्या बाजूला विद्यार्थ्यांचं वसतिगृह, वसतिगृहाच्या शेजारी सुदामपुरी. एके जागी थांबून पांडुरंग शास्त्री हसून म्हणाले, बरं का पुरुषोत्तमभाई, ही जागा घेण्यापूर्वी मी एकदा ताईला इथे आणलं होतं. इथल्या खडकाळ जमिनीतून चालताना तिची तिरपीट उडली होती. खाच खळगे चुकवता चुकवता चिखलात तिचा पाय अडकलाच. पाय बाहेर काढताना चप्पल चिखलात मिळाली आणि ती मिळालीच नाही. हीच जागा घ्यायची असं मी त्याच वेळी मनोमन ठरवलं आणि त्या दिवशी आम्हाला इथून माघारी निघायला बराच उशीर झाला. बरं, अजून इथे दिवही आलेले नाहीत हो. अंधार दाटून आला होता. तिथे मागच्या बाजूला आदिवासींचं स्मशान. परतीचा रस्ता खडबडीत. चालत चालत स्टेशनवर पोचेपर्यंत 1.25 तास तरी लागतोच ना. हो, तेवढा वेळ तर लागतोच. ताई बिचारी तशीच माझ्याबरोबर अनवाणी निघाली. त्यात भरीसभर म्हणजे रस्त्यात दारुडे भेटत होते. ताई भेदरून गेली होती. तशीच अनवाणी मुंबईला आली. तेव्हापासून या विद्यापीठात जागेचं यायचं नाव काढलं की म्हणते, लवकर परत येणार असाल तर येते, नाही तर तुम्ही जा आपले. त्याचं बोलणं ऐकून पुरुषोत्तमबाईंना हसू आलं. पांडुरंग शास्त्री पुढे गंभीरपणे म्हणाले, निर्मलाचा पाय या भूमीत अडकला आणि म्हणूनच ही जागा घेण्याचं मी निश्चित केलं. दोघेही आता चालत चालत मागच्या नाल्यापाशी येऊन पोचले. पांडुरंग शास्त्रींच्या जमिनीची हद्द त्या नाल्यापाशी संपली होती. डाव्या बाजूने एक पाऊल वाट शास्त्रींच्या जमिनीतून मागच्या टेकाडावर गेली होती. त्या वाटेकडे निर्देश करून पांडुरंग शास्त्री म्हणाले, वरच्या टेकाडावर आदिवासींच्या बऱ्याच झोपड्या आहेत. त्यांचा हा नेहमीचा रस्ता आहे. तेव्हा हा रस्ता सोडून द्यायचा. त्याच्या आतून म्हणजे आपण इथून आपल्या कुंपणाची भिंत बांधायची. इथून त्या टेकडीपासून पुढच्या रस्त्यापर्यंतची जागा आपण सोडून द्यायची. हो शास्त्रीजी, जवळपास 1.5 एकर. किती का असेना त्या आदिवासींची मुळीच गैरसोय होता कामा नये, म्हणून आपल्या मालकीची सोडून द्यायची. तुम्ही जागा विकत घेतली आहे,
नियमाप्रमाणे आपण आता रस्त्याच्या या बाजूनं कंपाऊंड घालायला हवं. आदिवासी काय कुठूनही मार्ग काढतील, आपल्याला त्यांची काळजी करायचं काय कारण? असं कसं? ही जमीन जरी माझी झाली तरी आदिवासींची गैरसोय करायची? आपल्या जागेतून जाणारा त्यांचा हा नेहमीचा रस्ता आहे. तसा तो सोडला नाही तर बिचाऱ्यांना 1 मैल लांब वेढा घालून यावं लागेल. त्यांची अशी अडचण करून मला मुळीच विद्यापीठ चालवायचं नाही. अहो, विद्यापीठाच्या आवारात बसून तत्त्वज्ञान सांगायचं आणि प्रत्यक्षात मात्र त्याविरुद्ध वर्तन करायचं. जे मी लोकांना सांगतो ते मी आधी आचरणात आणतो. म्हणून आदिवासींची मी मुळीच गैरसोय होऊ देणार नाही. माझ्या हद्दीमधूनच त्यांना रस्ता देणार. तेवढी जागा सोडून आपण कंपाऊंड वॉल बांधायची. पुरुषोत्तमभाईंनी मोठ्या आदरानं संमतीदर्शक मान हलवली. पांडुरंग शास्त्री पुढे म्हणाले, बांधकामाची सारी जबाबदारी तुम्ही स्वीकारली आहे. आता रीतसर आराखडा करून तुम्ही तो मंजुरीसाठी द्या. ठीक आहे, मी लगेच कामाला लागतो. दोघेही तिथून निघाले. इंच इंच जागा जिथे लढवली जाते त्या व्यावहारिक जगात पुरुषोत्तमभाईंना हा अनोखा अनुभव आला. अतिशय भारावून गेले. कुणीही मागणी केली नसताना, इच्छासुद्धा प्रदर्शित केलेली नसताना पांडुरंग शास्त्रींनी त्या आदिवासी बांधवांची अडचण ओळखली आणि आपल्या जागेवर स्वतःहून पाणी सोडलं. ते पाहून कुणीही भारावला असता. ठाण्याचे ICS कलेक्टर शेख यांच्या कानावर ते वृत्त गेलं. दिग्मूढ बनले. पांडुरंग शास्त्रींची तातडीनं भेट घ्यावी अशी त्यांची प्रबळ इच्छा त्यांच्या मनात आली आणि त्यांच्या मनात एक वेगळीच योजना त्यावेळी आकार घेत होती. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.